भाषा हरवली तर ओळख हरवते, संस्कृती विसरली तर इतिहास पुसला जातो आणि जर मातृभाषाच विसरली तर भविष्य अंधारात जाते. ज्ञानेश्वरांनी घडवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती भाषा मराठी, कलावंतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची माय बोली आमचा अभिमान मराठी. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांनो, माझा नम्र नमस्कार. आज मी आपल्यासमोर ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय केवळ भाषेपुरता मर्यादित नाही, तर तो विषय आपल्या अस्मितेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा आणि भविष्याचा विषय आहे. आजचा माझा विषय आहे मराठी भाषा संवर्धन, काळाची गरज. मराठी भाषा ही संतांची, शाहिरांची, विचारवंतांची आणि क्रांतिकारकांची भाषा आहे. इथल्या मातीच्या कणाकणात ज्ञानेश्वरीचा गंध आहे, शिवरायांच्या पराक्रमाचा यातच तर बंध आहे. ही भाषा नाही केवळ शब्दांची, ही तर संस्कृतीची खाण आहे. मराठी भाषा जपणं हाच तर आपला खरा सन्मान आहे. मित्रांनो, मराठी टिकवली तरच महाराष्ट्र टिकेल. आज केवळ मराठी भाषा स्पर्धा घेणं, मराठी दिन साजरा करणं इतकंच भाषा संवर्धन नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करणं आवश्यक आहे. आज प्रत्येक मराठी घरामध्ये मराठी बोलणं गरजेचं आहे. भाजीवाल्यापासून ते बँकिंग पर्यंत जाणीवपूर्वक मराठीचा वापर करणं ही काळाची गरज आहे. आज आपण बघतोय प्रत्येक मराठी घरात मुलं इंग्रजीत बोलतायत आणि त्यांचे पालक सुद्धा आनंदाने आणि अभिमानाने सांगतायत की आमच्या मुलाला मराठी येत नाही. खरं तर ही खरी चिंतेची खरी बाब आहे. आजच्या पालकांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आजच्या पालकांना असं वाटतं इंग्रजी म्हणजे नोकरी, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण जगातील सगळ्यात प्रगत देश जपान, जर्मनी, फ्रान्स हे त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण देतात. कारण बुद्धीचा विकास हा मातृभाषेतूनच सगळ्यात वेगवान होतो. आज जो ग्लोबल होत असताना आपण मात्र लोकल व्हायला लाजतोय. आज आपण इंग्रजीच्या प्रगतीला प्रगती समजतोय आणि मराठीच्या वापराला मागासले पण खरं सांगू का, परकीय भाषा ही खिडकी असू शकते, पण स्वभाषा हे आपलं घर आहे. जर आज आपण खिडकीतून जग बघताना आपल्या घराचा पायाच ढासळला तर आपण कुठे राहणार? हा प्रश्न आज विचारणं ही काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. जर आपली मराठी भाषा संपली तर आपली मराठी संस्कृती आणि इतिहास फक्त संग्रहालयातच पाहायला मिळेल. मित्रांनो, सोशल मीडिया हा आपल्या पिढीचा एक अविभाज्य भाग आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, ब्लॉग्स यावर मराठीतून दर्जेदार आशय निर्माण करणं हे देखील भाषा संवर्धनाचे एक प्रभावी माध्यम ठरू शकते. मित्रांनो, आधुनिक बना पण मुळाशी प्रामाणिक राहा. आज कित्येक लोक बोलतायत की मराठीतून करिअरच्या संधी नाहीत. आता मगाशीच ती दीदी बोलली की आपण करिअरच्या संधीसाठी इंग्रजी गरजेचं आहे, पण मला असं वाटतं की हे पूर्णपणे चुकीचे आहे. इंग्रजी भाषेत तर करिअरच्या संधी आहेतच, पण मराठी भाषेत सुद्धा करिअरच्या संधी आहेत. पत्रकारिता, जाहिरात, चित्रपट, साहित्य, शिक्षण, अशा सरकारी सेवा, अशा अनेक क्षेत्रांमध्ये मराठीचे ज्ञान हे खूप अत्यावश्यक आहे. मराठी टिकली तरच महाराष्ट्र टिकेल. आज आपण मराठी जर बोलणं थांबवलं तर ती दुर्लक्षित होईल आणि त्यामुळे आज मला मराठी येत नाही असं म्हणण्याऐवजी मला मराठी अभिमानाने बोलता येते असं बोलण्याची आज वेळ आपल्यावर आली आहे. आजची आपली तरुण पिढी हे उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. आजच्या जर तरुणांनी मराठी स्वीकारली तर निश्चितच मराठी उज्ज्वल भविष्याकडे जाईल. आधुनिकतेसोबतच मराठीचा संगम घडवणं ही काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि हे भाषा संवर्धनाचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. शेवटी मी इतकंच सांगेन, परकीय शब्दांच्या वादळात आपली पंथी भिजू देऊ नका. मराठीच्या या महावस्त्राला साधी ठिगळही लागू देऊ नका. चला शपथ घेऊ आज मातीशी आणि अस्मानीशी. चला शपथ घेऊ आज मातीशी आणि अस्मानीशी, प्राण पणाला लावून जपू मराठी आपली जगाच्या पाठीशी. मित्रांनो, आज मराठीला दया नको, मराठीला हक्क हवा, मराठीला सहानुभूती नको, मराठीला सहभाग हवा, मराठीला सहभाग हवा. इतकंच बोलून मी इथे थांबते. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.